जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, स्वागत करतो सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस पाटील भरतीचं मराठी ग्रामर बघत आहोत। अतिशय महत्त्वाचे प्रश्न मी मराठी ग्रामरचे टाकलेले आहे। तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर चॅनलवर कुणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकनचं बटन प्रेस करा। तर चला विद्यार्थी मित्रांनो, सुरुवात करूया पोलीस पाटील मराठी ग्रामर। पहिला प्रश्न बघा, पोलीस पाटील भरती 2023 आणि मराठी ग्रामर बघत आहोत। पहिला प्रश्न बघा, मराठी भाषेमध्ये एकूण रिकामी जागा स्वर आदी व रिकामी जागा व्यंजने आहेत। ठीक आहे, आपल्याला माहिती आहे की मराठी भाषेमध्ये टोटल स्वर किती आहे, स्वरादी किती आहे आणि व्यंजने किती आहे, तर किती आहे? ऑप्शन नंबर 2 बघा, ऑप्शन नंबर बी, मराठी भाषेमध्ये एकूण 14 स्वर आहेत। ठीक आहे, इंग्रजीमधून आलेले 2 स्वर असे टोटल 14 स्वर आहेत, 2 स्वरादी आणि 34 एकूण व्यंजने आहेत। ठीक आहे, नेक्स्ट बघा, दुसरा प्रश्न, मराठी भाषे संदर्भातील पुढील कोणते वाक्य अयोग्य आहे ते आपल्याला निवडायचे आहे। ठीक आहे, अयोग्य म्हणजेच काय? चुकीचे। तर मराठी भाषे संदर्भामध्ये पुढील कोणते वाक्य चूक आहे ते आपल्याला सांगायचं आहे। तर बघा, पहिला पॉईंट आहे, मराठी भाषा लेखनासाठी देवनागरी लिपी वापरल्या जाते। बरोबर आहे। ठीक आहे, मराठी भाषेसाठी देवनागरी लिपीचा वापर केला जातो। दुसरं बघा, मराठी ही महाराष्ट्राची राज्यभाषा आहे, हे सुद्धा बरोबर आहे। महाराष्ट्राची राष्ट्रीय भाषा, राज्यभाषा कोणती आहे? तर मराठी। नंतर मराठी म्हणजे आमची मायबोली असे अभिमानाने म्हटले पाहिजे, हे सुद्धा बरोबर आहे। मराठी भाषेचा आपल्याला गर्व असला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो। आणि नंतर बघा, ऑप्शन नंबर ड, हिंदी भाषा ही मराठी भाषेची जननी आहे। जननी म्हणजे काय? माता। तर हे आपलं चुकीचं असणार। ऑप्शन नंबर डी आपलं चूक आहे विद्यार्थी मित्रांनो। मराठी भाषा ही वेगळी आहे आणि हिंदी भाषा वेगळी आहे। हिंदी भाषेपासून मराठी भाषेचा जन्म झालेला नाही, म्हणून हे आपलं चुकीचं आहे। ठीक आहे, तर आपलं बरोबर उत्तर होणार ऑप्शन नंबर ड। त्यानंतरचा प्रश्न बघा, मराठी वर्णमालेत किती अर्धस्वर आहेत? महत्त्वाचा प्रश्न आहे। मराठी वर्णमालेमध्ये किती अर्धस्वर आहेत? आताच आपण स्वरादी बघितलं, स्वर बघितलं आणि व्यंजने बघितलं। आता अर्धस्वर हे स्वराचे प्रकार आहे। ठीक आहे, तर मराठी भाषेमध्ये टोटल 4 अर्धस्वर आहेत। याच्यावर मी एक स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे विद्यार्थी मित्रांनो। कोणकोणते प्रकार आहे ते सगळं मी त्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। ठीक आहे, तर बघा, मराठी वर्णमालेत टोटल 4 अर्धस्वर आहेत। कोणकोणते आता 4 अर्धस्वर आहेत? तर य, र, लव। ठीक आहे, मी मागे पण तुम्हाला सांगितलं होतं, मागचे व्हिडिओ तुम्ही माझे मराठीचे बघू शकता, त्याच्यामध्ये मी सगळं सांगितलेलं आहे। ठीक आहे, य, र, लव हा ल आहे। ठीक आहे, य, र, लव हे 4 अर्धस्वर आहेत। त्यानंतरचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्या भाषेची लिपी देवनागरी नाही? ठीक आहे, कोणत्या भाषेची लिपी देवनागरी नाही ते आपल्याला सांगायचं आहे। तर ऑप्शन्स बघा, उर्दू, संस्कृत, मराठी आणि हिंदी। ठीक आहे, तर मराठी भाषेची लिपी तर देवनागरी आहे, हिंदी भाषेची सुद्धा लिपी देवनागरी आहे आणि संस्कृत भाषेची सुद्धा लिपी देवनागरी आहे। मग आपलं उत्तर काय असणार? ऑप्शन नंबर अ, उर्दू। ठीक आहे, उर्दू भाषेची लिपी ही देवनागरी लिपी नाही। त्यानंतरचा प्रश्न, शब्दाच्या एकूण किती जाती आहेत? महत्त्वाचा आहे, शब्दाच्या एकूण किती जाती आहेत? तर आपण पाहिलेलं असेल, शब्दाच्या एकूण 8 जाती पडतात। ओके, शब्दाच्या एकूण किती जाती पडतात? तर 8। कोणकोणत्या? तर बघा, नाम, शब्दाच्या जाती आहे नाम, सर्वनाम। ठीक आहे, नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद अशा प्रकारचे आहे। ठीक आहे, विशेषण आहे, त्यानंतर क्रियापद, क्रियाविशेषण,
क्रियाविशेषण. ओके. उभयान्वयी अव्यय. शब्दयोगी अव्यय आणि शब्दयोगी अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय. ठीक आहे ना, केवल प्रयोगी असे टोटल शब्दाच्या एकूण 8 जाती आहेत. नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण, उभयान्वयी अव्यय, शब्दयोगी अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय. ठीक आहे. हे मी तुम्हाला सांगितलं होतं. नाम म्हणजे काय, तर जगामधील कोणतीही वस्तू ओळखण्यासाठी त्या वस्तूला, त्या ठिकाणाला देण्यात आलेले नाम, त्याला आपण नाम असे म्हणतो. त्यानंतर सर्वनाम, नामाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी नामाऐवजी वापरला जाणारा शब्द, त्याला आपण काय म्हणतो, सर्वनाम म्हणतो. विशेषण, नामाबद्दल जर विशेष माहिती सांगत असेल, जसं राम, कृष्णा, सावळा, हे काय त्याचं विशेषण, कारण नामाबद्दल त्यानं विशेष माहिती सांगितलेली आहे. तर नामाबद्दल माहिती सांगणाऱ्या शब्दाला आपण विशेषण म्हणतो. त्याच्यानंतर क्रियापद आहे, क्रियाविशेषण. ठीक आहे. याप्रमाणे मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये हे सगळी डिटेल्स सांगणार आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतरचा प्रश्न बघा. नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद हे कोणत्या प्रकारचे शब्द आहेत आपल्याला सांगायचं. कोणत्या प्रकारचे शब्द आहेत? नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियाविशेषण कोणत्या प्रकारचे शब्द आहेत? तर ते विकारी प्रकारचे शब्द आहेत. ठीक आहे, विकारी प्रकारचे शब्द आहेत. नेक्स्ट बघा. कुत्र्याने चावा घेतला अधोरेखित शब्दाचे नाम कोणते? ठीक आहे, कुत्र्याने. आता ह्या कुत्र्याने इथे अंडरलाईन आहे. ठीक आहे, अधोरेखित शब्द म्हणजे काय, त्या शब्दाच्या खाली अंडरलाईन असते. कुत्र्याने चावा घेतला. आता कुत्र्याने या शब्दाचे नाम कोणते? ठीक आहे, कुत्रा ने, त्याला प्रत्यय लागलेला आहे ने. ठीक आहे, मूळ शब्द, मेन शब्द, मूळ शब्द आपण त्याला म्हणतो. मूळ शब्द हा काय आहे, तर कुत्रा आहे. ठीक आहे, कुत्र्याला प्रत्यय लागला आहे ने, म्हणून ते झालं कुत्र्याने. तर मूळ शब्द कोणता आहे याच्यातला? कुत्रा. आपलं बरोबर उत्तर असेल ऑप्शन नंबर अ. ठीक आहे, नेक्स्ट बघा. वीज या शब्दाला समानार्थी शब्द निवडा. ठीक आहे, वीज या शब्दाला समानार्थी शब्द कोणता आहे? प्रकाश, तेज, चपला, चमकणे. तर वीज या शब्दाला समानार्थी शब्द आहे विद्यार्थी मित्रांनो, चपला. ठीक आहे, ऑप्शन नंबर क. नेक्स्ट बघा. उपसर्ग घटित शब्द ओळखा. तर कोणतं असेल उपसर्ग घटित शब्द? भांडखोर, चिडखोर, धारदार, आहार. कोणता असेल विद्यार्थी मित्रांनो, ते आपल्याला सांगायचं आहे. तर कोणता? ऑप्शन नंबर ड, आहार हा उपसर्ग घटित शब्द आहे. नेक्स्ट बघा. जे खरे असेल ते तू बोलावेस. वाक्य प्रकार ओळखा. ठीक आहे, आपल्याला वाक्य कोणत्या प्रकारचं आहे ते सांगायचं आहे. जे खरे असेल ते तू बोलावे. कोणतं वाक्य आहे? संयुक्त वाक्य, केवल वाक्य, मिश्र वाक्य की यापैकी नाही. तर कोणतं वाक्य आहे विद्यार्थी मित्रांनो, हे आपल्याला सांगायचं आहे. ठीक आहे, कोणतं वाक्य आहे? जे खरे असेल ते तू बोलावेस. तर हे मिश्र वाक्य आहे. ठीक आहे, ऑप्शन नंबर क, मिश्र वाक्य. नंतरचा प्रश्न आहे, गायीने गवत खाल्ले, प्रयोग ओळखा. ठीक आहे, गायीने गवत खाल्ले प्रयोग ओळखायचा आपल्याला. आणि प्रयोगाबद्दल मी मराठी ग्रामरमध्ये माझा एक व्हिडिओ आहे, तुम्ही बघू शकता. त्याच्यामध्ये पूर्ण डिटेल्स मी प्रयोगाबद्दल सांगितलेले आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, तर आता बघा, गायीने गवत खाल्ले. गायीने हे काय? कर्ता आहे. कर्त्याला काय? प्रत्यय लागलेला आहे ने. ठीक आहे, कर्त्याला प्रत्यय लागला आहे ने. आणि जर कर्त्याला प्रत्यय लागलेला असेल तर तो कर्मणी प्रयोग असतो. कोणता प्रयोग असतो? कर्मणी. कर्माला प्रत्यय लागला असेल तर कर्तरी प्रयोग असतो. ठीक आहे, म्हणून आपलं उत्तर असेल कर्मणी प्रयोग, ऑप्शन नंबर अ. ठीक आहे, कर्मणी प्रयोग. कर्त्याला कर्त्याला प्रत्यय लागला आहे म्हणून कर्मणी प्रयोग. त्यानंतर बघा, राजाला मुकुट शोभतो, वाक्यातील कर्ता ओळखा. राजाला मुकुट शोभतो, आपल्याला कर्ता सांगायचा आहे. कर्ता काय? तर मुकुट हा यामध्ये कर्ता आहे. ठीक आहे, सब्जेक्ट कोणता आहे?
मुकुट. नेक्स्ट बघा, पुढील शब्दापैकी विशेषण कोणते? ठीक आहे, विशेषण आपल्याला सांगायचं. मी आता सांगितलं विशेषण म्हणजे काय, तर नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला आपण काय म्हणतो, विशेषण म्हणतो. तर विशेषण कोणतं आहे याच्यातून? मित्र, काढा, त्याचे, बंधू. ठीक आहे, विशेषण कोणतं आहे, तर विशेषण आहे विद्यार्थी मित्रांनो काढा. नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणतात. त्यानंतरचा प्रश्न बघा, सर्वनामाचा प्रकार ओळखा. ठीक आहे, सर्वनामाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे जो. ठीक आहे, जो हे कोणते सर्वनाम आहे ते आपल्याला सांगायचं आहे. ओके, तर जो बघा हे संबंधी सर्वनाम आहे. पुरुषवाचक सर्वनाम हा, हे. ठीक आहे, दर्शक हा ही आहे. ठीक आहे, दर्शक कोणता आहे, हा ही आहे. याबद्दल पण मी एक व्हिडिओ बनवलेला आहे, तुम्ही बघू शकता. ओके, सर्वनामाचा प्रकार आहे संबंधी सर्वनाम. जो हे कोणते आहे, तर संबंधी सर्वनाम आहे. नेक्स्ट बघा, उंट या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा. ठीक आहे, महत्त्वाचा प्रश्न आहे, खूप वेळा एक्झाममध्ये विचारलेला आहे. उंट या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप आहे सांडणी. ऑप्शन नंबर अ, सांडणी. त्यानंतरचा प्रश्न, पुढील मन पूर्ण करा. मन पूर्ण करायचे आहे. चुलीपुढे शिपाई आणि घरापुढे रिकामी जागा. ठीक आहे, चुलीपुढे शिपाई आणि घरापुढे काय, भागूबाई. काय येणार? ऑप्शन नंबर क, भागूबाई. नेक्स्ट बघा, त्यानंतरचा प्रश्न, दीपकला जांभळाची खूप झाडे दिसली. अशा दीपकला जांभळाची खूप झाडे दिसली. वाक्यप्रकार आपल्याला ओळखायचे. दीपकला जांभळाची खूप झाडे दिसली. कोणते वाक्य आहे? संयुक्त वाक्य, नकारार्थी वाक्य, केवल वाक्य, मिश्र वाक्य. ठीक आहे, नकारार्थी वाक्य तर होऊ शकत नाही. तर मग बघा, दीपकला जांभळाची खूप झाडे दिसली, कोणते वाक्य असेल विद्यार्थी मित्रांनो, ते आपल्याला ओळखायचं आहे. तर हे केवल वाक्य आहे. कोणतं वाक्य आहे? केवल. ओके, नेक्स्ट बघा, मराठी भाषेतील ड हा कोणत्या प्रकारचा वर्ण आहे? ठीक आहे, ड हा कोणत्या प्रकारचा वर्ण आहे ते आपल्याला सांगायचं आहे. तर ळ बघा असा एक एकटा असतो, त्याला आपण काय म्हणतो? स्वतंत्र वर्ण. ठीक आहे, कोणता वर्ण आहे तो? स्वतंत्र. नेक्स्ट बघा, माड या शब्दाचे अनेक वचन कोणते? ठीक आहे, माड या शब्दाचे अनेक वचन कोणते आहे? माडी, माळा, माळांना, माडेला. तर माडी हे माड या शब्दाचे अनेक वचन आहे. आणि शेवटचा प्रश्न बघा, माड या शब्दाचे अनेक वचन आहे माळा. ठीक आहे, ऑप्शन नंबर ब. आणि नेक्स्ट क्वेश्चन, लास्ट क्वेश्चन बघा, पुढील शब्दातील सर्वनाम कोणते? ठीक आहे, सर्वनाम. नामाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम आपण म्हणतो. तर सर्वनाम कोणते आहे? ते हे सर्वनाम आहे. ठीक आहे, ते, हा, तो, ते, त्याचे हे सर्वनाम आहे. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट करा, तुमच्या मित्रांना शेअर करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.